श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर मंडळी, आज बनवूया मस्तपैकी थंडगार उसाचा रस. आता थंडगार उसाचा रस, पण याच्यासाठी ऊस कुठे आहे? पण बिना उसाचा आपण आज उसाचा रस बनवते. तर बघा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का, ऊसापासून गूळ बनतो, ऊसापासूनच गूळ बनतो. तर त्यासाठी मी इथे गूळ घेतले. बघा साहित्य बघा, इथे मी हा काळा नैसर्गिक गूळ घेतलेला आहे, देशी गूळ. त्यासाठी मी काळं मीठ घेतलेलं आहे अर्धा टेबलस्पून बघा. आणि खडे आपले घेतलेत बर्फाचे आईस, एक लिंबू घेतलं आहे, थोडे आल्याचे तुकडे घेतले आहे, थोडासा पुदिन्याची पानं घेतले आहेत बघा. चला आता आपण करायला घेऊ. तर बघा, सर्वप्रथम आपण काय करायचे, हा गूळ, एक वाटी मी गूळ घेतलेला आहे बघा. हा मी मिक्सरच्या भांड्यात आपण सर्व घालून घ्यायचे आणि फिरून घ्यायचे. बघा, ही पुदिन्याची पानं, मस्त हिरवीगार पुदिनाची पानं आहेत. नुसती पानंच खोडून घ्यायची. मस्त आलं घ्यायचं. छान, तुम्हाला घरच्या घरी जर उसाचा रस असा प्यायला मिळाला तर मस्त. कधी वाटलं उसाचा रस प्यावा, घरच्या घरी झटपट होणारा हा उसाचा रस आहे, पाहिजे तेव्हा करून प्या. तर बघा, इथे मी काळं मीठ टाकलेलं आहे आणि हे एक लिंबू अख्खं आपल्याला टाकायचे बघा. आता एक आपली चहा गाळाची गाळण असते, त्याच्याने आपण हा लिंबू गाळून घ्यायचा, म्हणजे लिंबूचा रस, नंतर बिया नको पडायला, त्याकरता गाळून घेणं आवश्यक आहे. असं अख्खा लिंबू आता मी पिळून घेते. असं मस्त उसाचा रस आपला खूप छान तयार होतो बघा. तुम्ही खूप छान, टेस्ट पण छान होते आणि तुम्ही असा जरूर करून बघा. मस्तपैकी थंडगार उसाचा रस. उन्हातून आपली आई बाबा येतात तेव्हा जर तुम्ही त्यांना करून दिलं तर ते एकदम खुश होतील. खरोखर तुम्ही करून बघा आणि त्यांना द्या, खरंच त्यांना आवडेल. आणि हायजेनिक आहे हा उसाचा रस बघा. आपण आपल्याच साहित्यामध्ये करतो, घरच्या साहित्यामध्ये. खूप छान उसाचा रस असा पूर्ण गाळून घेतलं आणि बर्फाचे हे खडे टाकायचे, बर्फाचे खडे टाकायचे. आता मिक्सरला फिरून घेते बघा. आता मी तर मिक्सरला आपण फिरून घेऊ बघा. आता मिक्सर लावलेलं आहे. आता बघा, मिक्सर मस्तपैकी आहे, फिरून घ्यायचा बर्फ टाकून. चांगले ते खडे असे वितळले. असं सगळं मिक्स झालं, सगळं वाटून झालं ना का आपल्याला त्याच्यात थंडगार पाणी टाकायचं आहे बघा. आता झालं आहे सगळं वाटून, सगळं बघा, सगळं वाटून मस्तपैकी झालेलं आहे आता छान. आता आपण याच्यामध्ये थंडगार पाणी, फ्रीजमध्ये असतं ते थंडगार पाणी टाकायचे. मस्त एक नंबर उसाचा रस होतो. तुम्ही खरंच करून पिऊन बघा. बघा, आता आपण पाणी घालूया. खरंच छान होतो. माझ्या नातीला पण आवडला. ती कधी बाहेरचा उसाचा रस पित नाही, पण मी असं तिला करून दिला, तिने मस्त पिला आणि मला परत करायला सांगायला लागली का मम्मी खरंच खूप छान आहे आणि हायजेनिक. ती स्वतः बोलायला लागली का हायजेनिक खूप छान आहे हा उसाचा रस. तर खरंच तुम्ही नक्की करा आणि मला कमेंट करून सांगा की कसा झालेला उसाचा रस. तर मला खरंच कमेंट करून सांगा. तुम्ही आपल्या माणसांना असा करून प्यायला द्या. आता उन्हाचा तडाखा असतो, उन्हातून येतात, कोणी येतं, आपली बहीण भाऊ आई बाबा कोणी, तर जो कोण घर असेल त्यांनी असा उसाचा रस त्यांना करून दिला ना आपल्या घरच्या साहित्यामध्ये मस्त, तर खरंच त्यांना खूप छान वाटेल. आणि तुम्ही खरंच करून द्या आणि मला कमेंट करून सांगा की कसा झालेला उसाचा रस. त्यांच्याच तोंडून ऐका की कसा झालेला उसाचा रस. चला, आता मस्तपैकी असा थंडगार, मस्त छान असा फेसाळलेला आपला उसाचा रस तयार झालेला आहे. हा हा हा, एक नंबर उसाचा रस झालेला आहे बघा. मस्त, अगदी बाहेरच्यासारखा काय, बाहेरच्यापेक्षा भारी, एकदम खूप छान असा उसाचा रस झाला. आता बघा, आईस क्यूब टाकायचे आहेत आपण, बर्फाचे खडे ग्लासमध्ये बर्फाचे खडे टाकायचे आणि मस्त असा गाळून घ्यायचा बघा. आता आपण गाळून घेऊया. गाळून घ्यायचा म्हणजे काय यायला नको तोंडामध्ये. तर आपण आता हा गाळून घेऊ बघा. एकदम मस्त, अगदी बाहेर कसा मिळतो उसाचा रस, अगदी तसाच मस्त थंडगार असा छान असा उसाचा रस झाला आहे बघा. हा हा हा, एक नंबर लागतो. खरंच तुम्ही असा उसाच्या रसाचा आस्वाद नक्की घ्या घरी करून, तुम्हाला पण खूप आवडेल आणि तुम्ही परत करून पितीन असा उसाचा रस. असा छान टेस्टला होतो आणि हायजेनिक पण, इतका हायजेनिक आणि सुंदर असा जर उसाचा रस प्यायला मिळाला तर कोणी आवडीने पिणार. बाहेरचा पिताना ग्लास कसे असतात, काय असतात, आपण आपल्या घरच्या घरीच केलेला उसाचा रस तर खूपच छान आवडीने पितं माणूस.
तर बघा असा मस्त असा बघा तसंच टेक्स्चर आले की नाही, फेस वेस तसाच, आणि खरंच टेस्टला पण तसाच झाला आहे, त्याच्याहून छान झालेला आहे. नुसता दिसायलाच नाही तर चवीला पण तसाच झालेला आहे, कारण आपण त्याच्यात काळा गूळ वापरलेला आहे, नैसर्गिक गूळ. बघा असा मस्त असा छान असा उसाचा रस तयार झालेला आहे आपला. हां हां हां, किती मस्त बघा. हां हां, असं जर तुम्ही कोण पाहुणे आले आणि त्यांना पण असं करून दिला घरच्या घरी, ते पण खुश. बघा मस्त. तर तुम्ही नक्की ट्राय करा. बघा एक फुल ग्लास झाला आहे मस्तपैकी, आणि हाफ ग्लास, फुल ग्लास, हाफ ग्लास उसाचा रस. छान आहे की नाही? छान. मग करणार ना तुम्ही पण? चीअर्स. नक्की ट्राय करा. मस्त हायजेनिक उसाचा रस. तर नक्की करा, नक्की ट्राय करा. मस्त. आणि मला कमेंट करून सांगा. मस्त. बघा किती छान झालं आहे. बघा एवढा मस्त झाला आहे ना, खरंच अगदी उसाचा गोडवा तसाच आलेला आहे त्या उसाच्या रसाला, अगदी तसाच, एकदम त्याच्यापेक्षा छान झालेला आहे. हो, माझ्या नातीनीच सांगितलं स्वतः, तिला आवडला. ती बाहेरचा कधी पितच नाही, पण तिने माझा हा पिला आणि मला एकसारखी करायला सांगायला लागली का मम्मा कर, मम्मा बोलते ती मला. तर बघा आता तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.